नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता रम्या पार्थची केस पुसून देत असते आणि पार्थला ती केस पुसून देत असताना माहीतही नसतं की ती रम्या आहे. पार्थ म्हणतो, खरंच किती छान वाटते. मी खरंच सांगू का, यापुढे मी बाकी कोणाकडेही केस पुसून घेणार नाही. परंतु त्याचवेळी तिथे काव्य आलेली असते. आता काव्या हे दृश्य पाहताच काव्याला धक्काच बसतो. काव्या रम्याला लगेच बाजूला करते आणि आता मात्र पार्थ पाहतो तर ती रम्या असते. काव्या म्हणते, काय चाललंय, तुम्हाला कायम हिच्याकडूनच केस पुसून घ्यायचे आहेत का? तर पार्थ घाबरतच म्हणतो, नाही काव्या, मला खरंच माहीत नव्हतं की ती रम्या आहे. खरंच मी सांगते, मी शपथ घेऊन सांगतोय की मला माहीत नव्हतं ही रम्या आहे. अहो, मी माझी शपथ घेतोय, खरं तर आपल्या काव्यार्थाची शपथ घेतोय. खरंच मला माहीत नव्हतं की ती रम्या आहे. काव्याचा पार्थवर पूर्ण विश्वास असतो. आता काव्या रम्याच्या समोर उभी राहते आणि रम्याला हात दाखवत म्हणते, हे दिसतंय? रम्या म्हणते, हो. तर काव्या विचारते, मेहंदी लावलेली आहे का? रम्या म्हणते, नाही. तर काव्या म्हणते, हो ना, इतकं तुला माहीत आहे. माझे हात आहेत, त्याला मेहंदी लावलेली नाही आहे. मग मी माझ्या हाताने पार्थची केस पुसून दिली असती. तुला कोणी आमंत्रण दिलं होतं का? तुला कोणी बोलावलं इथे? रम्या म्हणते, हो का? मला एक सांग काव्या, तू पार्थला किती वर्ष ओळखतेस? तर काव्या म्हणते, गेली 2 वर्ष मी त्यांना ओळखते. रम्या म्हणते, हो ना, आणि मी 2 वर्षाची असल्यापासून पार्थला ओळखते. पार्थला पावसाचं पाणी सहन होत नाही. तो पावसात जरा जरी भिजला तरीसुद्धा मग दुसऱ्या दिवसापासून त्याचे आजार, असं म्हणत आता पार्थला शिंका येते. आता मात्र काव्या रागानेच पार्थकडे पाहते. पार्थ म्हणतो, नाही, मी मुद्दामहून नाही केलंय. रम्या काव्याला म्हणते, हेच तुझ्या समोर आहे, पण कसं आहे ना, तू तुझ्या कम्फर्टचा विचार केलास. त्याची काळजी घ्यायचं सोडून तू स्वतः अगोदर आंघोळीला गेलीस. पण काव्या, मी जर तुझ्या जागी असते ना, तर अगोदर मी त्याची काळजी घेतली असती, त्याला आंघोळीला पाठवलं असतं. तर काव्या रम्याला प्रत्युत्तर देत म्हणते, तू माझ्या जागी असतीस तर ना, पण नाही आहेस तू माझ्या जागी. तू आता ज्या गोष्टी करतेस त्या माझ्या जागी असतीस तर या गोष्टी करतेस ना. पण रम्या, आता तू या जागी नाही आहेस तर मी आहे. कारण कसं आहे ना, युनिव्हर्सने मलाच पार्थच्या शेजारी उभं केलं आहे, कळलं का? असं म्हणत आता काव्या पार्थचा हात हातात घेते आणि आता रम्याला काव्यार्थाची ताकद दाखवून देते. काव्या पुढे येत रम्याला म्हणते, रम्या, तुला माहीत नसेल, पण गेली 2 वर्ष वडाची पूजा मी करते. काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे. त्यांच्या नावाचं मंगळसूत्र मी घातलंय गळ्यात. असं म्हणत काव्या रम्याला विचारते, कळलं? त्यामुळे आता या गोष्टीचा विचार करू नकोस की मी त्या ठिकाणी असते तर. पण रम्या, तुला इतकीच केस पुसायची हौस आली असेल आणि इतकेच आवडत असतील तर मी एक काम करते ना, विजयला पावसात भिजवते, त्याला पावसात उभं करते आणि मग तू त्याचे केस पुसून दे. आता मात्र फिसकारलेल्या मांजरीचं हे बोलणं ऐकून पार्थला हसू येतं. तर काव्या रम्याला वॉर्निंग देत म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवायची रम्या, उगाचच इथे अवतीभोवती फिरत राहायचं नाही. माझ्या नवऱ्याचे केस पुसून द्यायला मी आहे, त्यामुळे उगाचच इथे येत बसायचं नाही आणि उगाच आमच्या आयुष्यात ढवळाढवळ अजिबात करायची नाही. काव्य रम्याला म्हणते, आणि हो, एक पाय शाबूत आहे ना तुझा? आता रम्या आपल्या पायांकडे पाहते तर काव्य म्हणते, त्याला जप. असं म्हणत रम्याला तिथून जायला सांगते. काव्याने रम्याला चांगलाच धडाच शिकवलेला असतो. इथे पार्थ मात्र काव्याच्या नजरेलाच घाबरून गेलेला असतो. आता काव्या काही बोलणार तर पार्थ म्हणतो, देवा देवा, काय करू मी? ती दिव्या गेली आणि आता ही रम्या आली. ह्या दोघीही ना मला लुटायलाच बसले आहेत. आणि हा मी अलीबाबा माझ्या फिसकारलेल्या मांजरीचा नको तेव्हा खुलजा सिमसिम बनतो आणि मग पकडला जातो. असं म्हणत पार्थ मात्र काव्याला घाबरलेला असतो. पार्थ ॲक्टिंग करत म्हणतो, देवा, काय लावलंयस हे? काय चालू आहे हे? तर काव्या म्हणते, कमाल आहे ना. पार्थ म्हणतो, कशाची? काव्या म्हणते, बघा ना, रम्या तुमच्या मागे उभी आहे, ती तुमचे केस पुसून देते, पण तुम्हाला जरा सुद्धा कळालं नाही, हो ना? तर पार्थ म्हणतो, हो ना, मला तर काहीच कळालं नाही. तर काव्या म्हणते, रम्या रम्या असं म्हणत पार्थला एक धपाटा देते आणि म्हणू लागते, तुम्ही सुद्धा काही कमी नाही आहात देशमुख. तुम्हाला काय गरज होती त्या रम्याकडून केस पुसून घ्यायची? आता पार्थ पुन्हा एकदा त्याची केस भिजवतो. तर काव्या विचारते, काय करताय तुम्ही हे देशमुख? तर पार्थ म्हणतो, तर रम्याने माझी केस का पुसायची? माझी केस पुसण्याचा अधिकार हा फक्त तुम्हालाच आहे ना, तुम्हीच माझी केस पुसायची आहेत. काव्या म्हणते, खरंच देशमुख, कठीण आहात तुम्ही. असं म्हणत काव्या पार्थला बसायला सांगते आणि त्याची केस पुसून देत असते.
पार्थ आता कौतुक करत म्हणतो, वा वा वा, कमाल, किती मस्त वाटते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आर्या पावसात भिजते, म्हणूनच जीवा आणि नंदिनी आलेले असतात. आता आर्याला ते घरात घेऊन येतात. आर्या चांगलीच कुडकुडत असते, तर नंदिनी तिची काळजी घेत म्हणते, अगं सावकाश, काय हे. तर त्यानंतर जीवा आर्याला म्हणतो, आर्या अगं तू लहान आहेस का, जरा पावसाची सर आली की पावसात जायला. तर नंदिनी म्हणते, अरे आपण का असे उभे आहोत आर्या, अगं केस फूस, थंडी बाधेल तुला अशाने. तर आता जीवा नंदिनीकडे पाहतो. तर नंदिनी आर्याला विचारते की टॉवेल कुठे आहे. तर आर्या म्हणते तिकडच्या रूममध्ये. तिला बोलताही येत नसतं. नंदिनी म्हणते, बघितलंस ना, थंडी वाजायला लागली आहे तुला, आलेच मी, असं म्हणत नंदिनी आता टॉवेल आणायला निघून जाते. तर इथे मात्र आर्या चांगलीच कुडकुडत असते. तर जीवा विचारतो, हे काय आहे. तर दुसरीकडे नंदिनी टॉवेल आणण्यासाठी रूममध्ये जाते. टॉवेल तर तिला मिळतं, परंतु भिंतीवरचा जीत, आर्या आणि तिच्या बाळाचा असणारा फोटो पाहून नंदिनीला थोडं वाईट वाटतं. नंदिनी आता आर्याच्या काळजीपोटी टॉवेल घेऊन लगेच तिथून बाहेर पडते. पण दुसरीकडे मात्र तोपर्यंत जीवाने ही जबाबदारी उचललेली असते. आता जीवा आर्याची केस पुसून देत असतो, तिची काळजी घेत असतो. आता हे दृश्य ज्यावेळी नंदिनी पाहते त्यावेळी नंदिनीला धक्काच बसतो. नकळतच तिच्या हातातील टॉवेल खाली पडतं. नंदिनी ज्यावेळी तिथे आली आहे हे जीवाच्या लक्षात येतं, त्यावेळी जीवाला सुद्धा धक्का बसतो. जीवा नंदिनीच्या समोर जाऊन उभा राहतो. नंदिनी म्हणते, मी टॉवेल घेऊन आलेच होते. तर जीवा म्हणतो, नाही अगं, अगं तुझी ही बहीण केसांचं ओलं पाणी माझ्यावर मारत होती आणि मला त्रास देत होती खरंच, आणि म्हणूनच मी तिची केस पुसायला घेतली. खरं तर तुझी बहीणच लहान आहे आणि म्हटलं काळजी वाटत होती म्हणून इथेच हा दुपट्टा दिसला, त्यानेच केस पुसलीत मी तिची, उगाच सर्दी नको ना व्हायला तिला, असं म्हणत जीवाला आर्याची काळजी वाटत असते. तर आर्या म्हणते, हो का, कसं उडवलं केसांचं पाणी, असं का, असं म्हणत आर्या पुन्हा एकदा केसांचं पाणी जीवावर उडवते. तर आता दोघंही एकमेकांची मज्जा मस्ती करत असतात. दोघंही एकमेकांच्या मागून धावत असतात आणि ह्या दोघांना असं एकत्र हसता खेळताना पाहून आणि दोघांचीही मज्जा मस्करी पाहून मात्र नंदिनी शांतच होते. जीवा नंदिनीला म्हणतो, तो सुद्धा ये ना, परंतु नंदिनी जीवाचा हात सोडते. जीवा नंदिनीला विचारतो, काय झालंय, रागवली आहेस का तू. तर आता आर्या जीवाला म्हणते, तुला म्हटलं होतं ना, अशीच आहे ती, प्रत्येक वेळी रुसत असते. म्हणजे तिला जरा कोणी काही बोललं तरी रुसायचं, रडायचं हे चालूच असतं तिचं, अगदी लहानपणापासून. तिचं एक आहे, ती कोणाला बोलली तरी चालेल, आणि पण तिला जर कोणी काही बोललं तर मग मात्र तिने असं रुसायचं. हां, म्हणजे ती समोरच्याला लेक्चर देणार त्यावेळी मात्र समोरच्याने गप्प निमूटपणे ऐकून घ्यायचं, काही बोलायचं नाही. आज सकाळी सुद्धा अगदी तेच झालं आहे. आज घरी आली, जेवण वाढलं आणि त्यानंतर नुसत्या लेक्चरला सुरुवात केली. इतकी बडबड चालू होती तिची की हळू खा, सावकाश खा, त्रास होईल, मग तुला अपचन होईल, हे सगळ्या गोष्टी तिच्या चालू होत्या. मग मी चिडले आणि तिला म्हटलं, अगं ही गप्प बस, आजीबाई किती लेक्चर देतेस. मी तिला म्हटलं, अगं जन्मीजय बघ. तर त्यावेळी मात्र जीवा चिडतो आणि आर्याला म्हणतो, बस बस झालं, काय चाललंय तुझं, तू नंदिनीला असं बोलूच कशी शकतेस. आता मात्र जीवाचं हे रूप पाहून आर्याला धक्काच बसतो, कारण आर्याने जीवाचं हे रूप मात्र पहिल्यांदा पाहिलेलं असतं. कारण नंदिनीला कोणी काही बोललेलं जीवाला अजिबात सहन होत नसतं आणि जीवा म्हणूनच आर्यावर खूप चिडलेला असतो. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता काव्या पार्थची केस तर पुसून देते आणि त्यानंतर त्याची केसही विंचरून देते. काव्य म्हणते, किती गोड दिसताय तुम्ही. पार्थ आता स्वतःला ज्यावेळी पाहतो त्यावेळी पार्थला धक्काच बसतो. पार्थ काव्याला म्हणतो, एक काम करा ना, आता असा त्रिकोणी रुमाल करा, तो इथे किशाला पिनअप करा आणि त्यानंतर टीट इथे लावा, म्हणजे मी कसा शाळेत जायला मोकळा ना. तर काव्य हसू लागते. तर पार्थ म्हणतो, अच्छा बेबूची तयारी सुरू आहे का. आता मात्र काव्या पार्थला धपाटा देते आणि म्हणते, काही झालं तरी तुम्हाला काहीही सुचत असतं. तर पार्थ म्हणतो, चला आता झोपायला चला. तर काव्य आणि पार्थ झोपायला जाणार, परंतु त्याचवेळी पार्थने काव्यासाठी आणलेलं सरप्राईज तो फोटो खाली पडतो आणि त्यावेळी मात्र काव्याला धक्काच बसतो. पार्थ तो फोटो उचलून हातात घेतो आणि काव्याला विचारतो, काय झालंय. काव्या म्हणते, हा फोटो असा अचानकच खाली पडला. तर पार्थ म्हणतो, असू देत, काही हरकत नाही, अहो तुम्ही आता टॉवेल झटकलात ना, मग त्यानेच कदाचित हा फोटो खाली हवेने पडला असेल. परंतु पार्थने आणलेला हा फोटो असा अचानकच पडल्यामुळे काव्याला धक्काच बसतो. ती घाबरून जाते. पार्थ काव्याला जवळ घेतो, सावरतो आणि म्हणू लागतो, काव्या काय झालंय, तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय.
पार्थ काव्याला म्हणतो, का टेन्शन घेताय? तर दुसरीकडे रम्याने हे सगळं दृश्य पाहिलेलं असतं. रम्या म्हणते, आज तर फक्त बाळाचा फोटो पडलाय, उद्या बाळच पडलं तर? माझं नाव रम्या आहे, काळा तीळ आहे माझ्या जिभेवर. मी जे बोलणार ते खरं होणारच, त्यामुळे मी जे ठरवते ते होणारच, असं म्हणत रम्या खुश होते. दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा खूप चिडलेला असतो. नंदिनी जीवाला शांत करत म्हणते, जीवा हो काय चाललंय? जीवा म्हणतो, थांब नंदिनी. अरे अगं तू असं कसं बोलू शकतेस? दिले असतील तिने त्या 4 सूचना, सांगितलं असेल, 4 सल्ले तुला सांगितले असतील, बोलली असेल ती, म्हणून तू तिच्याशी असं बोलणार आहेस का? अगं ही कुठली पद्धत आहे तिच्याशी बोलण्याची? तर नंदिनी म्हणते, जीवा अहो प्लीज शांत व्हा. जीवा म्हणतो, नाही नंदिनी, आर्या चुकली आहे आणि चुकीच्या ठिकाणी बोलायलाच हवं. अगं आर्या, दिल्या असतील तिने 4 सूचना म्हणून इतकं घालून पाडून बोलायचं का? इतकं तिला काही कामधंदे नाही आहेत म्हणून ती इथे येते का? की तुझी नोकर आहे म्हणून ती इथे येते? नंदिनी जीवाला शांत करत म्हणते, जीवा. तर जीवा म्हणतो, नाही मला बोलू देत. नंदिनी म्हणते, अहो असं काय बोलताय तुम्ही तिला? तर जीवा म्हणतो, बघितलंस, आत्तासुद्धा तुझी काळजी वाटते म्हणून ती मला सांगते की आर्याशी असं बोलू नका. अगं तू वाटेल तशी तिला बोलली आहेस, पण ती मात्र नेहमी तुझीच काळजी करत असते. तर आर्या जीवाला म्हणते, मला जास्त कोणी किंवा खूप कोणी सूचना दिलेल्या आवडत नाहीत म्हणून थोडीशी मी इरिटेट झाले होते. तर जीवा म्हणतो, थोडीशी? सिरियसली थोडीशी तू इरिटेट झाली होतीस का? आणि थोडंच बोलली आहेस का? अगं आर्या तू काय काय बोलली आहेस तिला? आता मात्र आर्या शांतच असते. तर जीवा आर्याला म्हणतो, हे बघ, आपली कार परवाची ओळख आहे, आपण हल्ली एकमेकांना ओळखतोय, पण ही तीच नंदिनी आहे की जिने तुला पुनर्जन्म दिला आहे, तुला एक नवीन आयुष्य दिलं आहे, आणि आज मात्र तू तिला वाटेल ते बोलतेस. अगं ही तीच मुलगी आहे की जिने तुला एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं आहे, तिनेच तुला घरी आणलं आहे, आणि ही जे आयुष्य जगतेस ना ते हिच्यामुळेच जगतेस ना तू. तिनेच तुझ्यातील डॉक्टर जागा केलाय की नाही? आणि आज तू काय करतेस? तिलाच खालून पाडून बोलतेस, तिलाच असं नको नको ते बोलतेस का तू? अगं दिल्या असतील तिने सूचना, पण चांगल्यासाठीच दिल्या आहेत ना, वाईटासाठी तर दिल्या नाही आहेत ना. तुझं चांगलं व्हावं यासाठी जर तिने सूचना दिल्या असतील तर यामध्ये तिचं काय चुकलं? जीवा खूप चिडलेला असतो. नंदिनी जीवाला शांत करते आणि म्हणू लागते, जीवा प्लीज तुम्ही शांत व्हा, राहू देत ना. तर जीवा म्हणतो, काय राहू देत? नंदिनी अगं तुला कळतंय का, ही चुकली आहे, आणि मग तिला या सगळ्याबद्दल विचारायला नको का? आणि हो आर्या, तुला माझं वागणं बोलणं आवडत असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा तुझ्यासमोर जो जीवा देशमुख उभा आहे ना तो फक्त या मुलीमुळे. आर्या तुला माहीत नसेल, पण एक काळ होता की ज्यावेळी माझंही आयुष्य भरकटलं होतं. मी काय करावं मला काहीच कळत नव्हतं, मी सुद्धा चुकीच्या मार्गाने चाललो होतो, पण त्यावेळी हीच मुलगी होती की जिने माझा हात धरला आणि मला इथवर घेऊन आली आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव आर्या, ही नंदिनी आहे, ही तीच मुलगी आहे की जिने आपल्या दोघांचंही आयुष्य एका चांगल्या मार्गावर आणलं आहे. कारण नंदिनी ही फक्त बोलून दाखवत नाही तर ती करून दाखवते. तुला माहीत नसेल आर्या, पण एक गोष्ट मात्र तुला सांगतोय, तू साधं जेवण जेवतेस, बाकी सगळे चमचमीत जेवण जेवतायत, पण तुला या सगळ्याचं वाईट वाटू नये म्हणून ती सुद्धा साधं जेवण जेवते का? ते फक्त तुझ्यासाठी. बाळ येईपर्यंत ती बाहेरचं स्वतःहून काहीही खाणार नाहीये का? तर कारण ती आपल्या बाळाची आई स्वतःला मानते काय? ती आहेच आमच्या बाळाची आई. तू आहेस का? आहेस तू बाळाची आई? मानतेस का तू आमच्या बाळाची आई? स्वतःला मानतेस का? सांग ना. आर्या मात्र काहीच बोलत नसते. जीवा म्हणतो, नाही तू मानणारच नाहीयेस ग, आणि जर तुझ्या पोटात वाढणारं बाळ हे तुझं मानलं असतंस ना तर मग तू अशी वेडेचाळे केलेच नसतीस, असे थोड्या पावसात भिजायला गेली नसतीस, आणि अशी तिखट मिसळ खाल्लीही नसतीस. आणि आर्या, त्यापेक्षाही महत्त्वाचं की नंदिनीला तू अशी काही बोलली नसतीस. जीवा इतका चिडलेला असतो की आर्याला त्याने खूप काही सुनावलेलं असतं. नंदिनी जीवाला शांत करते, त्यावेळी कुठे जीवा शांत होतो आणि आर्या मात्र खूप रडत असते. जीवाचं बोलणं आर्याच्या मनाला लागतं आणि ती खूप रडत असताना पाहून जीवालाही वाईट वाटतं. आता जीवा आर्याला म्हणतो, प्लीज रडू नकोस, आय एम रिअली सॉरी, मी तुझ्याशी अशा भाषेत बोललो, पण खरंच मला माफ कर. पण मी जे काही बोललो ते अगदी खरं आहे आर्या, पण तू जे काही बोललीस ना ते योग्य नव्हतं आर्या. तू आमच्या बाळाची सरोगेट मदर आहेस हे मला चांगलंच माहीत आहे, आणि तू आमच्या बाळाची जबाबदारी घ्यायला तयार झालीस, आमचं बाळ वाढवायला तयार झालीस, सरोगेट मदर व्हायला तयार झालीस. यासाठी मी आयुष्यभर तुझे उपकार विसरणार नाही. आयुष्यभर मी ऋणी राहीन तुझा, मी कधीच ही गोष्ट विसरणार नाही. पण आर्या, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ही नंदिनी आहे ना ती माझा इगो आहे, इगो.
त्यामुळे कोणीही, अगदी कोणीही तिला काही बोललं तर ते मी सहन करू शकत नाही. त्यामुळे बाकी तू ठरव. सो असं म्हणत आता जीवा रागानेच तिथून निघून जातो. यात आर्याला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं. आता नंदिनी आर्याला म्हणते सॉरी आर्या असं म्हणत आता नंदिनी सुद्धा तिथून निघून जाते. आता आर्या तिथे असणारा तो दुपट्टा हातात घेते आणि त्याच्यावर आपला राग व्यक्त करत असते. नंदिनीला सावरण्यासाठी जीवाचं ते बोलणं आर्याच्याही मनाला लागलेलं असतं आणि आर्या खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं काव्या पार्थला फोटो दाखवत म्हणते देशमुख आपल्या बाळाचे सुद्धा केस असेच कोरळे हवेत ना. तर पार्थ म्हणतो हो ना, अगदी असेच हवेत. खरं सांगू का, जीवाचे सुद्धा लहानपणी असेच होते, अगदी असेच कोरळे केस होते. आणि त्यावेळी पार्थला जीवाचं बोलणं आठवतं. जेव्हा पार्थला म्हणतो अरे आम्ही पूलला गेलो होतो, तुला काय माहीत, म्हणजे खरं तर तुला माहीत नसेल कितीतरी महिन्यानंतर आम्ही सर्व मित्र एकत्र भेटलो होतो. मी ओमी परेश कितीतरी महिन्यानंतर आम्ही खूप गप्पा मारल्यात. खरं सांगू का, आम्ही गेलो होतो थिएटरमध्ये, परंतु तिथे गेल्यानंतर आम्हाला कळालं की थिएटर रिनोव्हेशनसाठी गेले काही महिने हे बंदच आहे. मग म्हटलं काय करायचं, इतक्या महिन्यानंतर आपण असे भेटलो आहे आणि अचानकच घरी निघून जायचं योग्य वाटत नाही ना. कुठेतरी दुसरीकडे जाऊ म्हणून मग पूल आणि बॉलिंग खेळण्यासाठी निघून गेलो. असं म्हणत पार्थच्या प्रश्नाचं उत्तर जीवाने तर दिलेलं असतं, परंतु जीवाच्या या उत्तराने पार्थचं काही समाधान झालेलं नसतं. तर आता जीवा पार्थला म्हणतो मी काहीही खोटं बोलत नाहीये आणि मी काहीही लपवत नाहीये, उलट मी खरं बोलतोय आणि मी जे काही बोलतोय ना आणि जे काही करतोय ते सगळं काही नंदिनीला माहीत आहे. आता काव्य पाहते तर पार्थ त्याच विचारात हरवून गेलेला असतो. काव्य पार्थमध्ये काय झाले देशमुख, तुम्ही कोणता विचार करताय. तर पार्थ म्हणतो सकाळी जीवाने मला पटवून देण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या गोष्टीने माझं तर काही समाधान झालेलं नाही आहे. तर काव्य विचारते काय. तर पार्थ म्हणतो काव्या मी अशी काहीतरी गोष्ट केली, एक माणूस म्हणून मी चुकीचं वाटत असेल, परंतु एक मोठा भाऊ आणि माझी असणारी मैत्रीण या दोघांचाही संसार तुटू नये असं मला वाटतंय आणि म्हणूनच मी हे पाऊल उचललं, म्हणून मी हे सगळं काही केलं. तर काव्या पार्थला विचारते नक्की काय केलंय तुम्ही, कशाबद्दल बोलताय. तर पार्थ म्हणतो मी जीवाच्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल केला आहे, म्हणजे जेणेकरून मला जीवाचं लोकेशन कधीही बघता येईल. आता हे ऐकून काव्याला धक्काच बसतो. काव्या म्हणते अहो तुम्ही हे काय केलंय. तर पार्थ म्हणतो आय नो, मला कळतंय, पण हे सगळं काही मला जीवाची काळजी वाटते म्हणूनच मी केलं आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आता मी जीवा नक्की कुठे आहे हे बघू का. असं म्हणत पार्थ मोबाईल हातात घेतो. काव्या म्हणते कुठे असणार आहे तो, त्याच्या खोलीत झोपला असेल ना, काय चाललंय तुमचं. परंतु पार्थचं जीवावर अजिबातच विश्वास नसतो. जीवाचं काहीतरी वेगळं चालू आहे हे पार्थला माहीत असतं आणि म्हणूनच पार्थ की नाही मला आता जीवा कुठे आहे हे बघायचं आहे. असं म्हणत आता जीवाचं लोकेशन पार्थ पाहतो. त्यावेळी मात्र पार्थला धक्काच बसतो. आता पार्थ काव्याला म्हणतो हे बघितलंयस का, तो घरात नाहीये, तो गोखले रोडच्या माया अपार्टमेंटच्या तिथे आहे. आता तिथे जीवा काय करतोय. आता मात्र पार्थला काहीच कळत नसतं. तर काव्या आठवते आणि म्हणते माया अपार्टमेंट्स म्हणजे ही तर आर्याची बिल्डिंग आहे. आता हे ऐकल्यानंतर पार्थला अजून धक्का बसतो. आता पार्थ चिडतो आणि काव्याला म्हणतो बघितलंस ना, आता जीवाचं खरं रूप आपल्याला कळालंय. आता हा जीवा नंदिनीला सोडून आर्याच्या बिल्डिंगच्या तिथे काय करतोय. आता काव्या पार्थला शांत करते. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी घरी निघालेले असतात. जीवा या सगळ्या गोष्टीचा विचार करतो आणि नंदिनीला विचारतो खूप चिडलो का मी. तर नंदिनी म्हणते हो, आर्याकडे पाहून वाईट वाटतंय मला, तिचा विचार करून वाईट वाटतंय, पण नंदिनी म्हणून. तर आता जीवा विचारतो नंदिनी म्हणून. तर नंदिनी म्हणते नंदिनी म्हणून मला खरंच खूप छान वाटतंय. नंदिनी जीवाला म्हणते एखादा नवरा आपल्या बायकोच्या सन्मानासाठी जेव्हा बोलतो तेव्हा जसं त्या बायकोला वाटतं अगदी तसंच मला आजही वाटतंय. तर जीवा नंदिनीला म्हणतो नंदिनी अगं तू माझा मान आहेस, माझा सन्मान आहेस आणि ती जागा मी बाकी कोणालाही देऊ शकत नाही आणि कोणीही तुला बोललेलं मी सहन नाही करू शकत. जीवा नंदिनीला म्हणतो खरं तर तू खूप मोठा त्याग केलायस माझ्यासाठी, काव्यासाठी, घरासाठी, खरंच खूप मोठा त्याग केलायस आणि त्याची मला किंमत आहे. नंदिनी म्हणते नाही हो, त्याग वगैरे असं काही नाही, मला असं काही वाटत नाही. तर जीवा म्हणतो काळजावर दगड ठेवून वावरतेस तू, खोटं पोट घेऊन फिरतेस तू, सगळ्यांच्या भावनांचा विचार करतेस. आई ज्यावेळी पोटाला अंगारा लावते त्यावेळी तू शांतपणे ते सगळं काही सहन करत असतेस. आज फक्त तुझ्यामुळे काव्याचा फोकस अभ्यासावर आहे, आई बाबा आनंदात आहेत.
नंदिनी, अगं एखादं विष पचवावं तसं तू या सगळ्या गोष्टी पचवतेस. एवढं मोठं सत्य तू तुझ्या मनात लपवून ठेवलंयस. हे सर्वांसमोर अगदी शांत प्रेमाने वावरतेस आणि म्हणूनच मी तुझ्या जास्त प्रेमात पडलोय. मला तुझा अभिमान वाटतोय नंदिनी. म्हणूनच नंदिनी, तुला कोणीही काही बोललेलं मला सहन होणार नाही. मग ती आर्या असू देत किंवा इतर कोणीही. मी ते ऐकून घेऊ शकत नाही आणि खपवूनही घेणार नाही. आता जीवाचं हे मनापासून असणारं प्रेम पाहून नंदिनी सुद्धा भारावून जाते. नंदिनी जीवाचा हात हातात घेते आणि दोघंही एकमेकांना आधार देतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आर्या तो दुपट्टा हातात घेऊन असते. तिला जीवाचं बोलणं आठवतं. ती अगदी मनापासून जीवाच्या प्रेमात पडलेली असते. आर्याला जीवा इतका ओरडला, परंतु तरीसुद्धा जीवाच्या प्रेमात मात्र आर्या वेडी झालेली असते. आर्या म्हणते, आज जन्मीचे पहिल्यांदा माझ्यावर ओरडला, पहिल्यांदा तो माझ्यावर चिडला, पण तरीसुद्धा किती हॉट दिसत होता. जन्मीजय असं म्हणत त्या दुपट्ट्याला ती जवळ घेते आणि त्यात जन्मीजयला शोधत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, काव्या फोटो पाहते आणि म्हणते, हा तर जीवाचा डबा आहे. मग जीवाचा डबा आर्याच्या खोलीमध्ये काय करतोय? तर दुसरीकडे जीवा जात असताना पार्थ त्याच्यावर लक्ष ठेवून असतो आणि काव्याशी फोनवर बोलत म्हणतो, आला आला, जीवा आलाय. तर त्यावेळी काव्या आता पार्थला विचारते, त्याच्या हातात डबा आहे का? तर दुसरीकडे नंदिनी आता ज्यावेळी इथे आर्याचं कपाट उघडून पाहते, त्यातील फाईल घ्यायला जाते. तर त्यावेळी आता त्या पिल्स नंदिनीच्या हाती लागलेल्या असतात. आता त्या पिल्स पाहून नंदिनीला धक्काच बसतो आणि म्हणूनच नंदिनी आर्याला जाब विचारत म्हणते, अगं आमचं बाळ तुझ्या पोटात वाढते आणि तरीसुद्धा तू अशा गोष्टी, अशा गोळ्या घेतेस का? तर त्यावेळी आर्या चिडते आणि नंदिनीला म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी, हे बाळ जरी तुझं असलं ना तरी आता ते माझं आहे. आता हे ऐकून नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. आता आर्या नक्की पुढे काय डिसिजन घेईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.